भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तरी स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मानण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात आणि नक्कीच या जीवनामध्ये भाग्यवंत ठरतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. नक्कीच या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. प्रत्येक गोष्टीची सुरुवात म्हणे स्वामींच्या नावाने करावी. म्हणून बोलूया श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. वाईट वेळेत, वाईट काळामध्ये, वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये या कलियुगामध्ये माणूस एकटा पडतोच पडतो. पण जर तू स्वामींचा भक्त असशील तर तुला कधीच एकटेपणा हा जाणवणार नाही. कारण की जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. किती सुंदर विचार आहेत, किती सुंदर विचार आहेत. काळोखात आपल्याला स्वतःची सावली सुद्धा दिसत नाही. संकटामध्ये, दुःखामध्ये आपण कधी ना कधीतरी स्वतःकडून सुद्धा अपेक्षा सोडून देतो आणि सर्व काही परमेश्वराच्या नावावर ढकलून देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या वेळेमध्ये सुद्धा स्वतः स्वामी तुझ्यासाठी उभे राहतील. त्या काळामध्ये सुद्धा स्वतः स्वामी तुझ्यासाठी उभे राहतील. तू विश्वास ठेव स्वतःच्या मनाशी, तू विश्वास ठेव स्वतःच्या मनाशी. आजचे हे स्वामींचे विचार तुझे आयुष्य सार्थक तर करतीलच करतील, पण स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी फक्त लक्षात घेऊन बघ. कारण की या गोष्टी तुला 100% भाग्यवंत ठरवतील. या गोष्टी तुला 100% भाग्यवान ठरवतील. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये स्वामींच्या विचारांना किती महत्त्व आहे त्या लोकांना विचारा, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार घडवलेला आहे. या कलियुगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, या कलियुगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी माणसाला बघवत नाहीत, त्या गोष्टी स्वामींनी सर्वप्रथमच त्या काळामध्ये सांगितलं होतं, ज्या काळामध्ये स्वतः स्वामी अक्कलकोटामध्ये होते. आणि ज्या ज्या लोकांनी त्यावेळेस स्वामींचं बोलणं ऐकलं त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाशिवाय काही आलं नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे विचार आज तू दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. म्हणतात ना, कर्म हे भविष्य ठरवतात, कृत्य हे भविष्य घडवतात आणि तुझे विचार हे भविष्य बनवतात. या गोष्टी 100% खऱ्या आहेत. पण सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती कोण समजून घेत आहे? आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये लीन झालेला आहे. पण आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर ते दृश्य पाहायला मिळतात. स्वामींच्या विचारांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी सध्याच्या काळातील एक नक्कीच सत्य घटनेकडे वळूयात. कारण की ही गोष्ट तुला 100% भाग्यवंत ठरवणार आहे. ही गोष्ट तुला 100% भाग्यवंत ठरवणार आहे. आज जर आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहायला शिकलो तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणारच येणार. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या मार्गाने आनंद येणार? स्वामींनी सांगितलेला माणूस हा माणसाच्या कामाला येईल, पण आज प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. मग त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांचा
विचार कोण करणार ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, जे अपंग आहेत, जे आंधळे आहेत, ज्यांना चालता फिरता येत नाही, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ते वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे रस्त्यावर, अशी बरेच परिस्थिती, अशी बरीच गोष्ट आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, त्या आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपण ही परिस्थिती पाहतो. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांना कोण मदत करणार, आज त्या लोकांच्या पाठीशी कोण उभं राहणार. महत्वाचा मुद्दा सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे आम्हाला प्रशांत पाटील, लक्ष्मण तांदळेकर आणि त्यानंतर भारत पाटील, विमल मुचंडी, नंदकुमार सर या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये तोच व्यक्ती भाग्यवंत ठरणार जो व्यक्ती इतरांचा विचार करतो. स्वतःच्या आयुष्याचा विचार सुद्धा करा, पण त्यासोबत आपल्याकडून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येणार या गोष्टीची सुद्धा जाणीव तुमच्या मनाला ठेवा. फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर या गोष्टीला खूप मोठी मदत होऊ शकते. महत्वाचा मुद्दा हाच आहे, महत्वाचा मुद्दा हाच आहे की माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. आज तू जे करशील उद्या तुला तेच परतफेड करायचे आहे. तर नक्कीच हा महत्वाचा मुद्दा सांगितला, हा महत्वाचा मुद्दा सांगितला. या महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही सहकार्य कसे करू शकता, या महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही सुद्धा मदत कशी करू शकता, ते म्हणजे खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्वाचा मुद्दा, महत्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक शेवटची विनंती हीच ठेवतो, माणसाचे कर्म सर्व काही ठरवतो. परमेश्वर वरून बघत आहे आपण काय करतोय, आपण काय करत नाही. फुल ना फुलाची पाखरी. जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला तर या आयुष्यामध्ये कधीच कोणता व्यक्ती हा उपाशी राहणार नाही. आणि नक्कीच जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात असेल तर ती तुझ्यासाठी सर्व उत्कृष्ट गोष्ट आहे, तुझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. महत्वाचा मुद्दा सांगितला, तर या महत्वाच्या मुद्द्याला नक्कीच लवकरात लवकर मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून नक्कीच एक महत्वाचे सहकार्य करू शकता. वळूयात स्वामींच्या विचारांकडे. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेलं आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. जर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ, फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थी
निस्वार्थीपणाने सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो, कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझे ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात, त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार
आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात। मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत। स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार। महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत। सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात। प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे। जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल। स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत। ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत। तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा। तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा। तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही। कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे। आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील। पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका। जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार। पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत। आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे। तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा। 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे। सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील। आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात। एक महत्वाचा मुद्दा सांगतो। मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत। तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा, थोडे वेळ डोळे बंद करा। आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत। फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे। म्हणून वाट बघ,
स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात.
माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव आणि चांगल्या कर्मांवरती विश्वास ठेव. आपण जे काही करतो, आपण जे काही करत असतो ते सर्व काही स्वामी बघत आहे. आपल्याला कोणाला सांगण्याची गरज नाही. तू आज चांगले काम करतोय, चांगले दान धर्म करतोयस, लोकांचा विचार करतोयस, तर त्या गोष्टी कोणाला दिखाव्यासाठी करू नकोस. त्या गोष्टी कोणाच्या दिखाव्यासाठी करू नकोस. ते फक्त स्वतःसाठी कर, त्यांच्यासाठी कर आणि परमेश्वरासाठी कर. माणसाचं स्वरूप हे माणूस देवाने फक्त माणुसकीच्या नावाने बनवलेलं, पण आज माणूस हा कोणत्या मार्गावरती चाललाय या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे. स्वार्थ, लोभ, राग या मार्गावरती माणूस सध्या चाललेला आहे. आणि नक्कीच याच गोष्टीमुळे बरेच लोक बर्बाद होत चाललेत. पण स्वामी भक्त नाही, स्वामी भक्त हे स्वामींचे विचार ऐकत असतील तर नक्कीच ते विचार कायम तुला यशाच्या मार्गावरच नेतील. तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येऊ देणार नाहीत. आणि दुःख संकट काय असतात हे आपल्या आयुष्यातील एक फक्त अनुभव देण्यासाठी आलेला एक मुद्दा असतो. आणि तो मुद्दा आपल्याला सर्व काही शिकवून जातो. तो धडा आपल्याला सर्व काही शिकवून जातो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो झुजतो, जो कष्ट करतो, जो वारंवार प्रयत्न करतो त्यालाच आयुष्यामध्ये यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि जर नक्कीच तुला जर वाईट दिवसाची किंमत माहिती असेल, वाईट दिवसातील वाईट वेळ माहिती असेल, तर नक्कीच चांगल्या दिवसाची किंमत तुला सुद्धा माहित असेल, तर ते चांगले दिवस कधी तुझ्या हातातून निसटणार नाहीत. ते चांगले दिवस कधी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज कष्ट करतोयस, आज प्रयत्न करतोयस, वारंवार प्रयत्न करत राहा, वारंवार कष्ट करत राहा. कारण की आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच कालावधी स्वामींच्या भक्ती मार्गे, प्रयत्नांच्या पाठी, कष्टांच्या पाठी घालवला आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख नाहीत. आज त्यांच्या त्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात सुखाच्या मार्गावरती आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी चमत्कार घडवतात, फक्त तुझी परीक्षा सुद्धा घेतात. आज वाईट वेळ आहे, नक्कीच तुझी परीक्षा चालू असेल तर काहींदा अशी वेळ येते जी वेळ आपल्याला सहन सुद्धा होत नाही, किंवा काही वेळ अशी सुद्धा येते जी वेळ आपल्याला सहन करण्याची ताकद सुद्धा भेटत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या वेळेमध्ये तुला स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवायचा आहे. या जगामध्ये, या दुनियामध्ये, या कलियुगामध्ये स्वतःच्या मनावरती जो विश्वास ठेवेल तो माणूस एकटा सुद्धा या आयुष्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्याचे मन तसे, ज्याला तसेच मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा दृष्टिकोन जसा, तुझ्या मनावरती तुझा विश्वास जसा, तुला तसेच यश प्राप्त होणार. जर चांगल्या गोष्टीला जर तू वाईट नजरेने बघत असशील तर ती गोष्ट तुझ्यासाठी वाईटच घडणार आहे. आणि जर चांगल्या गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलंस तर ती गोष्ट तुझ्यासाठी चांगलीच ठरणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलंस तर ते तुला चांगलंच दिसेल. तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, याचा अर्थ तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन सांभाळ.
तुझं चारित्र्य सांभाळ आणि नक्कीच स्वामींवरती निस्वार्थी प्रेम कर आणि नक्कीच स्वामींवरती निर्मळपणाने प्रेम कर. बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. आता या कलियुगातील सर्वात मोठी गोष्ट सांगतो, या कलियुगातील महत्त्वाची गोष्ट सांगतो. या जीवनामध्ये जर भाग्यवंत ठरायचं असेल ना, तर कधीच जीवनामध्ये एका स्त्रीचा अपमान करू नकोस, आपल्या आई वडिलांचा अपमान करू नकोस. कारण की त्या लोकांनीच आपल्याला आयुष्यामध्ये आणलेली असते, या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी शिकवलेली असते. कायम तुला सांगतो, या जीवनातील सर्वात मोठे पाप म्हणजे एका स्त्रीचे अपमान किंवा एका स्त्रीवरती केलेले अत्याचार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की या जीवनामध्ये सर्वात मोठे पाप हेच आहे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी स्वतः सांगतात, कितीही रागीट असू दे माणूस किंवा कितीही तुझ्या मनामध्ये द्वेष असू दे, राग असू दे, त्या गोष्टींना तुझ्या बाहेर काढू नकोस. कारण की जर त्या गोष्टी तुझ्या डोक्यातून बाहेर येत असतील, त्या गोष्टी तुझ्याकडून कंट्रोल होत नसतील, तर त्या गोष्टी तुझ्यावरती हावी झालेल्या असतात आणि त्या गोष्टी तुला बर्बादीच्या मार्गावरती नेतील. माणसाने कायम लक्षात ठेवा, रागामध्ये कधीच कोणता गोष्ट, कोणती बाबी, कोणता मुद्दा हा आपल्या मनावर घेऊ नका किंवा रागामध्ये कोणत्याच गोष्टीचं डिसिजन घेऊ नका. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला, कारण की माणूस या गोष्टीमुळेच बर्बाद होतो. तर स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, तर स्वामींची शिकवण एवढेच नव्हे, तर ते प्रत्येक स्वामींची शब्द, ते प्रत्येक स्वामींची शिकवण आज तुला मिळून जाणार आहे. फक्त आजचा हा स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जगण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात, प्रत्येक दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात. तू फक्त स्वामींचे शब्द हे डोळे बंद करून. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं.
तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने
आहे, आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात
स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील. एक महत्त्वाचा मुद्दा, या जीवनामध्ये जगण्यासाठी आज बरीच लोक परमेश्वराची साथ घेतात. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला ईश्वराची आठवण येते. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराचे दर्शन सुद्धा घ्यायला जातो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे शब्द सांगितलेला आहे, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग नाही, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर स्वामींनी विचार जे प्रत्येकाला सांगितलेले आहे. या जीवनामध्ये स्वामींना प्रत्येक माणसाचे भविष्य माहिती आहे. माणूस पुढे जाऊन कसा होणार आहे, माणसाचे आयुष्य कसे बदलणार आहे, प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा स्वामींना होता. म्हणून स्वतः स्वामी जेव्हा कलकोटामध्ये आलेले तेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती शिक्षा आणि योग्य ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेले. आणि तेच विचार तू आज ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आज ऐकत आहेस. आज फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की तेच स्वामींचे विचार नक्कीच तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. आता एक महत्त्वाचा मुद्दा तर ऐकलास की जर आपल्या मनामध्येच अंधार असेल तर देवळात जाऊन उपयोग काय आहे, परमेश्वराची भक्ती करून उपयोग काय आहे, जर आपले कर्मच चांगले नाहीत, आपले विचारच चांगले नाहीत. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल, अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढलास तर नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल, नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसून येतील, तुला स्थिर मनातच स्वामींची साथ ही दिसून येईल. नक्कीच जो स्वामींच्या साथेला ओळखतो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी ज्याला जाणवतात ना, नक्कीच तोच व्यक्ती खरा स्वामींचा भक्त आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडत असतात, काही गोष्टी अनुभवासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला शिक्षा देण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्या परीक्षा घेण्यासाठी घडत असतात. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठीच, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. तू फक्त वाईट वेळेत सुद्धा चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनात ठेव. तू फक्त वाईट काळामध्ये चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनामध्ये ठेव. बघ नक्कीच ईश्वराची साथ सुद्धा मिळेल, स्वामींची साथ सुद्धा मिळेल. आणि नक्कीच कधीच तुला असं वाटणार नाही की मी एकटा आहे, कधीच तुला असं वाटणार नाही की मी आज एकटा आहे. अरे वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो. ज्या लोकांकडून आपल्याला अपेक्षा नसतात ती लोक आपल्यासोबत कपट करून जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. ते म्हणजे सदैव तुझ्या सोबत तुझ्या वेळेमध्ये उभे राहणारे तुझे आई बाप. या जीवनामध्ये सर्वात पहिला दैवत, या जीवनामध्ये सर्वात पहिला गुरु ते म्हणजे आई बाप. आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी आपल्या आईबापाकडे बोला, आपल्याला नक्कीच थोडं ना काहीतरी ओरडतील, पण नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत. जर तू या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापाला उलट बोललेला आहेस, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापावरती हात उचललेला आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याहून मोठे पाप कोणी केले नाही, तुझ्याहून मोठे कर्म, वाईट कर्म कोणी केलेले नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही कठोर असू दे आई बाप, कितीही कठोर असू दे आई बाप, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनातूनच तुझ्याबद्दल त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही, त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही. चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, चांगले वळण म्हणतात
म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते फक्त चांगले मार्ग दाखवण्यासाठी योग्य ते वळण आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं, आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं. आज कित्येक लोक आज आपले हे स्वामींचे विचार ऐकत असतील, आज कित्येक आई वडील ते आपले स्वामींचे विचार ऐकत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मुलाला योग्य ते मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सांगितलेलं बरं आहे, पण जर मुलगा तरी सुद्धा ऐकत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळेचं खेळ आहे. जेव्हा वेळेवरती आपल्याला माणसाला केलेल्या चुकीची किंमत समजते तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडेच परत येणार. आज जर तुमच्या घरातला कोणता जवळचा व्यक्ती बदललेला असेल, कोणता जवळचा व्यक्ती घरातला व्यक्ती पूर्णतः बदललेला असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य त्याला अनुभव देईल ना तेव्हा तो तुमच्या जवळच येणार. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत जो व्यक्ती या कलियुगामध्ये करेल तो व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी शिकून घेईल, तो व्यक्ती काही ना काहीतरी शिकूनच येईल आणि नक्कीच आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहण्यात वेळ मिळणार सुद्धा नाही. नक्कीच काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आजपर्यंत ज्या गोष्टीमध्ये चुकला आहेस त्या गोष्टीमध्ये मी बरोबर गोष्टी कशा करू शकतो या गोष्टींचा विचार कर ना. त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमध्ये तू चुकलेला आहेस, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमुळे तू आज पाठी पडलेला आहेस. एका ठिकाणी शांत बसून जर आपण ध्यान लावले ना तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामी तुला आणून देतील. तू फक्त प्रयत्न तरी कर आणि नक्कीच आज विश्वास ठेवतोय स्वामींवर तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला नक्कीच या जीवनातील मोल समजून जाणार आहेत, याच गोष्टी तुला या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विचार सांगून जाणार आहेत. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ
आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील। या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस। आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर। आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का। आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा। 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो। कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही। तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात। परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे। ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे। फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे। आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही। वेळ ही अत्यंत महत्वाची आहे। स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत। सर्व गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे। जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील। कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात। म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल। वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे। त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता। तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे। आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी। म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो। जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो। आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे। आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो, ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही। आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच। आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा, फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल। आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील। फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर, मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल। स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे। म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव। येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत। आणि आता यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत। चुकूनही दुर्लक्ष करू नकोस।
म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव.
आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली, त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते, तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल, तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल. आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळ
टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही, ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे. त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो, कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत.
जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा,